बाहेरची मुसळधार अजून चालूच आहे. झाडाझाडांमधून सपासप वर्षाव होत असतो. पाणी जमिनीला मिळत असते आणि रक्त फुटल्यासारखे लाल लाल ओहोळ वाहत असतात. पाण्याच्या पडद्याआड सारे काही नाहीसे होते. दारातून फक्त अंधुकपणे दिसतो तो बऱ्याच अंतरावरती उभा असणारा कालदुर्ग. निरांजनी चहा घेऊन येते. कब्बशी पाहुण्यांच्या पुढे करते. तिच्या गोऱ्या हाताकडे आणि त्यात खळखळणाऱ्या हिरव्यागार बांगड्यांकडे तो पाहत राहतो. नकळतच त्याचा हात पुढे होतो. तिच्या हातून कप घेताना नाजूक बोटांवर उष्ण हात पडतो. ती हात चटकन मागे घेते. हरिनाथांकडे चोरटा कटाक्ष टाकते. त्यांनी पाहिले की काय, कोण जाणे. चहाचा कप समोर धरताना तिचा हात थरारतो. पण पाहुणा आता उत्साहित होऊन बोलू लागतो. तुम्हाला कालदमनाची दंतकथा ऐकायची होती ना? ऐका, सांगतो. चहा पिण्यापुरती बाजूला ठेवलेली काठी तो पुन्हा हातात खेळवू लागतो. असं म्हणतात की 400 वर्ष होऊन गेली तरी कालदमन अजून हयात आहे. दुसऱ्याची शक्ती शोषून घेऊन तो पुन्हा पुन्हा तरुण होतो. शक्ती शोषून घेण्याचं हे काम तो कसं करतो ठाऊक आहे? त्याच्यापाशी एक तलवार आहे. तिच्या मदतीनं. तलवार? निरांजनीच्या तोंडून नकळत उद्गार बाहेर पडतो. होय. अर्थात तो जर आजही वावरत असेल तर त्याला ती तलवार घेऊन फिरणं शक्यच नाही. आता त्याच्याकडे ती तलवार दुसऱ्या एखाद्या स्वरूपात असली पाहिजे. काही क्षण कुणीच काही बोलत नाही. क्षणभराने पाहुणा पुढे सांगू लागतो. एकदा म्हणे कालदमन एका वृद्ध सरदाराच्या घरी मेजवानीसाठी गेला होता. एवढ्या मोठ्या दुर्गाचा स्वामी आपल्या घरी पायधूळ झाडायला आला म्हणून सरदाराला अतिशय आनंद झाला. सांगता सांगता पाहुणा रंगत चालला होता. हातवारे करताना हातातली काठी खुर्चीच्या आधाराने त्याने उभी करून ठेवली. आता पाहुण्याची कथा निरांजनी भान हरपून ऐकू लागली. हरिनाथही आता अधिक मोकळेपणाने पाहुण्याच्या कथेमध्ये रस घेऊ लागले होते. हळूहळू काळ मागे जातो. घोड्यांच्या टापा अगदी कानांशी ऐकू येऊ लागतात. धुळीचे लोट उठतात. जीवाच्या आकांताने दौडत घोडे सरदार श्रीमणींच्या गढीशी येऊन उभे ठाकतात. गढीच्या प्रचंड पतिळी दरवाजाजवळचे अवाढव्य लाकडी चक्र आता फिरवले जात होते. खंदकावर पूल आडवा टाकला जातो. घोडे श्रीमणींच्या दरवाजापाशी येऊन उभे राहतात. गढीचा दरवाजा सावकाश उघडला जातो. गढीमध्ये वर्दी जाते. स्वतः सरदार खाली उतरून घोडेस्वारांना सामोरे जातात. पहिलाच कृष्णवर्णी वारू पुढचे खोर हवेत उडून जागच्या जागी थांबतो. संपूर्ण काळा उंची पोशाख केलेला एक भव्य पुरुष त्या घोड्यावरून खाली उतरतो. गवाक्षातून कुजबूज होते. कालदमन. गवाक्षातून चोरून पाहणाऱ्या 2 डोळ्यांच्या कमळपाकळीसारख्या पापण्या थरारतात. मग लाजून नजर चुकवितात. पण त्या क्षणार्धात नजर भेट होते. कालदमन तलवारीचे म्याण हलकेच थोपटतो. ही चंद्रकोर या सरदाराच्या वळचणीत कुठं अडकली? तिची खरी जागा कालदुर्गाच्या किल्ल्यामध्ये. कालदमनाचा काहीतरी निश्चय ठरतो आणि तो मनामध्ये विचार करतो, आज पुन्हा एकदा या तलवारीचा उपयोग करायचा. जीवाचं पाणी करून मिळवलेली कष्टसाध्य गूढ विद्या, जगातल्या साऱ्या दुष्ट शक्तींना आवाहन करण्याचं सामर्थ्य ते माझ्यापाशी आहे, या कालदमनपाशी. आणि याची जगाला काहीही कल्पना नाही. कुणाला संशय जरी आला तरी जगातून उठण्याची पाळी माझ्यावरती येईल. पण कुणालाही माहीत नसताना अशी विद्या अवगत असणं, यात केवढं मोठं सौख्य आणि केवढं मोठं सामर्थ्य आहे याची जाणीव फक्त मलाच. या विद्येच्या सहाय्यानं सरदारांच्या केवळ जीवाचा कलेजाच नव्हे तर त्यांचा जीव, त्यांचं तारुण्य, नवं सुख, नवं वैभव, अमर्याद, आमरण
नव्हे, कारण मरणच अशक्य आहे. सुखामागून केवळ सुख, तारुण्यामागून केवळ तारुण्य आणि या असीम निस्सीम काळावरती विजय प्राप्त करणं एवढंच माझं अंतिम ध्येय. आणि असं सामर्थ्य मिळवणाऱ्या नररत्नालाच या सौंदर्याला उपभोग घेण्याचा अधिकार आहे, दुसऱ्या कुणालाही तो नाही. मेजवानीचा जंगी बेट ठरला होता. सुवर्णपात्रे, त्यात भरून उतू जाणारी, नुसत्या सुवासानेही तृप्त करणारी पक्वान्ने, झळझळणारे रत्नदीप, घाई गडबडीने पंक्तीतून ये जा करणारे दासदासी. पण कालदमनचे लक्ष मात्र यापैकी कशातही नव्हते. त्याच्या मनामध्ये वेगळेच विचारचक्र सुरू होते. त्याची ही बेचैनी क्षणाक्षणागणिक वाढतच होती. मेजवानी संपली आणि तो सरदारांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्या स्वतंत्र दालनामध्ये गेला. रक्तासारख्या लाल मखमलीने सबंद दालन सजवलेले आहे. मद्य थोडे प्रमाणाबाहेर झाल्यामुळे सुस्त होऊन सरदार तिथल्याच एका लाल मंचकावर विसावलेला आहे. सरदाराने डोळे उघडताच समोर पाहिले तर समोर कालदमन उभा होता. त्याने आपल्या दोन्ही हातांवर तलवार झेललेली होती. पुढे कालदमन म्हणाला, घ्या सरदार, ही तलवार आपल्याला नजर करीत आहे. आजच्या आपल्या मेजवानी प्रित्यर्थ ही माझी लहानशी प्रेमाची भेट आहे असं समजा आणि कृपा करून तिचा स्वीकार करा. मद्याने जड झालेल्या जिभेने सरदार म्हणतात, वाह वाह कालदमन, तू ही तलवार आम्हाला देणं आम्ही हा स्वतःचा गौरव समजतो. त्यांच्या हातांमधून ती तलवार घेऊन सरदार त्यांना कसाबसा निरोप देतात. पुन्हा मंचकावर पसरून अर्धमिटल्या डोळ्यांनी ती तलवार न्याहाळत राहतात. तलवारीच्या मुठीवर फुतकार करणाऱ्या सापाचे मस्तक कोरलेले होते. त्या सापाच्या 2 डोळ्यांच्या जागी 2 लालबुंद माणके बसवलेली आहेत. त्या चमचमणाऱ्या मानकांकडे पाहता पाहता सरदार एका तांबड्या लाल गुंगीत स्वतःचे अस्तित्व, स्वतःचे भान आणि स्वतःला विसरून जातात. आणि याच वेळी बाहेरच्या खंदकावर पूल पडलेला असतो. कृष्णवर्णी वारू गढी बाहेर पडता पडता त्याच्यावरचा स्वार मागे वळून पाहतो. एक पालवीसारखा तांबूस हात गवाक्षातून हलून निरोप देत असतो पुन्हा परत येण्यासाठी. पाहुणा ही गोष्ट सांगत होता. हरिनाथ आणि निरांजनी भान हरपून ही भूतकाळातली गोष्ट ऐकत होते. गोष्टीत हरवलेली निरांजनी भान न राहून विचारते, मग पुढे काय झालं? पाहुणा पुढे सांगू लागतो. मग मद्याच्या नशेत गुंगलेल्या सरदारांना मध्यरात्री अचानक जाग आली. जाग येताच त्यांना प्रथम आठवण झाली ती कालदमनाने नजर केलेल्या त्या अद्भुत तलवारीची. अभिमानाची, उत्साहाची एक लहर सरदारांच्या अंगाअंगातून दौडत गेली. त्यांनी सहज आपला हात लांब लांबविला आणि जवळच पडलेली तलवार उचलून जवळ घेतली. ती तलवार सरदारांनी आपल्या नजरेसमोर धरली आणि कितीतरी वेळ ते त्या तलवारीला न्याहाळत राहिले. गोष्ट सांगता सांगता पाहुण्याने खुर्चीच्या आधाराने उभी करून ठेवलेली काठी कशी कोण जाणे एकदम खाली पडते आणि ती काठी घरंगळत निरांजनीच्या पायांशी येते. आता गोष्टीमध्ये खंड पडलेला होता, परंतु निरांजनी ती काठी उचलते, त्या काठीला न्याहाळत राहते. त्या काठीची मूठ विलक्षण आकर्षक होती. न राहून निरांजनी उद्गारते, वा, किती सुंदर काठी आहे ही. त्यावर पाहुणा हसून म्हणतो, मला फार उपयोग होतो त्या काठीचा. हे दुर्ग, हे पर्वत, डोंगर चढायचे उतरायचे म्हणजे हातात काठी हवीच. तरीसुद्धा जर तुम्हाला आवडली असेल ही काठी तर तुमच्या यजमानांसाठी ठेवून घ्या. आता निरांजनी ती काठी हरिनाथांच्या समोर धरते आणि विचारते, ठेवूया का हो? आवडली का तुम्हाला ही काठी? त्या काठीकडे पाहता पाहता क्षणभर हरिनाथ काहीच बोलले नाही. तसा पाहुणा अधिकच आग्रहाने म्हणाला, राहू द्या हो, तशी काही ती फारशी मौल्यवान नाही.
ही काठी अगदी साधीच आहे. हरिणात मान डोलावून म्हणतात, आभार. आणि निरांजनीने पुढे केलेली काठी हातात घेतात आणि त्या काठीची मूठ न्याहाळत राहतात. तुमची गोष्ट अर्धीच राहिली. लहान मुलीच्या उत्सुकतेने निरांजनी पुन्हा गोष्टीचा धागा जुळवून देते. पाहुणा पुन्हा एकदा सांगू लागतो, त्या सरदार श्रीमणींनी तलवार उचलून हातात धरली. दालनात अवघा एकच रत्नदीप मिनमिनत होता. बाकी बाहेर सारा अंधारच अंधार पसरला होता. अपुऱ्या प्रकाशात मुठीवरच्या सर्पाकृतीच्या डोळ्यांची माणकं लखलखली. त्या विलक्षण लकाकीकडे सरदार भारावल्यासारखे पाहत राहिले. कितीतरी वेळ ते त्या माणकांकडे पाहत होते. एकाएकी त्यांना ते सापाचं डोकं हल्ल्याचा भास झाला आणि त्या माणकांमधून एक विषारी चमक चकाकली. 2 जिभा किंचित वळवळल्यासारख्या वाटल्या. हा मद्याचा अंमल असेल, हा दारूचा खेळ असेल. अशा कल्पनेनं सरदारांनी डोळे गच्च मिटून घेतले. या भयान बेहोशीतून जाग यावी म्हणून मस्तक जोरजोराने हलवलं. पुन्हा डोळे उघडले आणि पुन्हा ते लहानसं त्रिकोणी डोकं हललं आणि त्या त्रिकोणी डोक्याचे डोळे त्यांच्यावरती विलक्षण द्वेषानं रोखले गेले. असले भयान भास घडवणाऱ्या त्या तलवारीकडे पाहायचं देखील नाही असं ठरवून त्यांनी आपली मान फिरवली. पण तेवढ्यात त्यांच्या हातावर एक थंडगार बिळबिळीत स्पर्श फिरू लागला आणि त्यांनी चमकून पाहिलं. त्यांच्या हातात तलवार नव्हतीच. त्या जागी होता एक जहरी आणि काळा कुट्ट साप. सरदारांची किंकाळी त्यांच्या ओठातच विरली आणि त्यांचं शरीर मागच्या मागे कोसळलं. भयंकर, फार भयंकर. गोष्ट ऐकता ऐकता निरांजनी शहारून उद्गारली. त्या कृष्ण सर्पानं सरदारांच्या हाताला अनेक वार दंश केला. त्यांचं जीवन, उरली सुरली सारी शक्ती शोषून तो विषारी ओहोळ दरवाजाच्या फटीतून नाहीसा झाला आणि आला तो थेट कालदमनाकडे. कालदमनानं त्याला हलकेच उचलून घेतलं. त्याचं प्रेमभरानं चुंबन घेतलं. त्यानं शोषून आणलेलं नवं जीवन, नवी शक्ती त्या चुंबनावाटे कालदमनाने शोषून घेतली. आता तो अधिकच तरुण होणार होता. वृद्ध होऊन मरण्याची त्याला आता कधीच भीती नव्हती. नव्या तारुण्याचा सन्मान करण्यासाठी उद्या तो सरदार श्रीमणींच्या गढीवर जाणार होता. सरदारांच्या अकल्पित मृत्यूबद्दल सरदार पत्नीचं रिवाजाप्रमाणे सांत्वन करणार होता आणि नंतर तिचा स्वीकार करणार होता. सरदार पत्नीला मात्र कालदमनाच्या कर्तृत्वाची काहीच कल्पना येणं शक्य नव्हतं. कारण कृष्ण सर्प पुन्हा पूर्ववत तलवारीच्या रूपात कालदमनाच्या कमरेला लटकत होता. निरांजनीच्या अंगावर शहारे येतात. इतकी भयानक कथा तिने आजवर कधीच ऐकलेली नसेल. जग इतके दुष्ट असू शकेल याची त्या भाबड्या जीवाला कल्पनाही नव्हती आणि ती थिजल्यासारखी फक्त बसून राहते.